गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिन मध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या पाहायच्यात। सुरुवात करूयात बीडच्या बातमीनं। बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरला, मात्र खंडोबा वस्तीतील 500 नागरिकांचा 15 दिवसांपासून मुख्यालयाशी संपर्क तुटलेलाच। नागरिकांवर उपासमारीची वेळ, तर प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याचीही मागणी। परभणीमध्ये 5 एकरातील कापूस उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर वेळ। शिवाजी घोरपडेंनी उपटून फेकला कापूस। जिंतूरच्या धानोऱ्यामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये 91 गावातील 478 हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान। वादळी पावसामुळे भाताचं पीक अक्षरशः भुईसपाट झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली। सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर, मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, तर पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। संजितपूर, सानपई या गावांमधला संपर्कही तुटलेलाच। पाण्यामुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान। बीडमधील नेकनूर परिसरातील 3 दिवसांपासून पावसाची उघडीप, मात्र शेकडो हेक्टर पिकं आजही पाण्याखाली। पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमधील नेकनूर परिसरातील 3 दिवसांपासून पावसाची उघडीप, मात्र शेकडो हेक्टर पिकं आजही पाण्याखालीच। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली। सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर, मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। संजितपूर, सापनई या गावांमधला संपर्कही तुटलेलाच। पाण्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान। बीडमधील नेकनूर परिसरात 3 दिवसांपासून पावसाची उघडीप, मात्र शेकडो हेक्टर पिकं आजही पाण्याखालीच। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावातील नुकसानीचे पंचनामे, उर्वरित गावांमधील पंचनाम्यांचं काम सुरू। जालना तालुक्यातल्या 62 नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण, उर्वरित गावांमध्ये पंचनामा करण्याला गती। जळगावच्या कसगावमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, तर पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक हैराण। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना नाही। अतिवृष्टीचा सातारा जिल्ह्यातील 114 गावातील 1728 हेक्टर शेतीला फटका। पंचनामे सुरू, प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 6 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन क्षेत्र बाधित, तर पंचनामे सुरू असून अनेक तालुक्यातील 70 ते 80% पंचनामे पूर्ण। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची माहिती। धाराशिवमधील संजितपूरमध्ये तेरणा नदीला पूर, तर पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीनचं नुकसान। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। तातडीनं नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। सोलापूरच्या बार्शीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मुसळधार पावसाची हजेरी। सोयाबीन, कांदा, उडीद या पिकांचं नुकसान। पावसामुळे आगळगावातील चांदणी नदी ओव्हरफ्लो, तर आगळगाव उंबरगे या गावाला जोडणारा पूलही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परभणीच्या पालम तालुक्यातील जांभूळबेट पर्यटन क्षेत्राचं प्रचंड नुकसान। सरकारनं तातडीनं मदत देण्याचीही मागणी। जळगावच्या 40 गावात कापूस सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। अतिवृष्टीचा कपाशी पिकाला सर्वाधिक फटका। उत्पन्न वाचवण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सध्या धडपड सुरू। पुण्याच्या इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2,500ची मदत जमा। शेतकऱ्यांमध्ये यामुळे संताप। हेक्टरी 50,000 द्या, थट्टा नको, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। वाशिमच्या मालेगावमध्ये 2 एकरातील कापसाच्या पिकात रानडुकरांचा हैदोस। यामुळे शेतकरी रमेश घुगे यांचं मोठं आर्थिक नुकसान। वन विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर भूजल पातळीत मोठी वाढ, तर शेतातील बोअरवेल ओव्हरफ्लो। जिल्ह्यामध्ये 1114 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 6 दिवसांनंतर बंद। पावसाचा जोर आता ओसरल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद। नदीपात्रातील विसर्ग देखील पूर्णपणे बंद। कोयनेत सध्या 104.17 टीएमसी पाणीसाठा।
सीना नदीच्या पुरामुळे गावात दुर्गंधी तर ग्रामस्थांकडून या गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। ग्रामस्थांकडून गावागावातील शाळा, ग्रामपंचायती कार्यालय यासह मंदिर परिसरात स्वच्छता। बीडच्या माजल गावात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आमरण उपोषण। हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करण्यासह गावाचं स्थलांतर करण्याचीही मागणी। नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये शासनानं जाहीर केलेल्या अनुदानाविरोधात तरुण शेतकऱ्याचं आमरण उपोषण। सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्याची मागणी। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा तरुणाचा निर्धार। तर नांदेडमधील पूर्णा रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन। तात्काळ मदत न दिल्यास मंत्री आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। परभणीत 7 तारखेला 1 लाख बंजारा समाज बांधवांचा मोर्चा निघणार। तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन। मागण्या मान्य न झाल्यास मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढणार, चंद्रकांत राठोड यांचा इशारा। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार। तर 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपुरात बैठक संपन्न। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावर ओबीसी समाज नाराज। बीडमध्ये सावकारांना 27 लाख रुपये देऊन संबंधित व्यक्तीकडून 31 लाख वसूल केल्याचा प्रकार। तर अवैध सावकारी विरोधात महादेव जानकरांच्या रासपच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य एकावर गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये शेतकरी मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मनसेची मदत। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी थेट शेतावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला। मनसेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25,000चा धनादेश आणि बी बियाण्यांचंही वाटप। शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। आकाश लांडगेंकडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महेश चिवटे हल्ला प्रकरणी दोघांकडून एकमेकांविरोधात गुन्हा। पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींकडून पूर्व वैमनस्यातनं सचिन जांभूळकरांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। यामध्ये जांभूळकर आणि त्यांची पुतणी गंभीर जखमी। माजी सभापती अंकुश खंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये टीव्ही9चे प्रतिनिधी रणजित जाधवांचे सहकार्यांसह रक्तदान। या शिबिरात झालेलं रक्तदान हे पूरग्रस्तांना त्यांच्या जिल्ह्यात उपलब्ध करून दिलं जाणार। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांसाठी कार्यशाळेचं आयोजन। 1 दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाला शिंदेंची हजेरी। दादा भुसेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन आढावा घेतला। प्रहारचे नेते बच्चू कडू जळगाव जिल्हा दौऱ्यावर। बच्चू कडूंचा गुलाबराव पाटलांच्या घरी मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा। तर माझ्या घरी येऊन तर दाखवा, गुलाबराव पाटलांचं प्रत्याह्वान। पंढरपुरात राज्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांचं राज्यस्तरीय अधिवेशनातनं मुंबई इथल्या मंत्रालयावर मोठं धरणं आंदोलन करण्याचा निर्णय। सरकारच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या विरोधात आंदोलनाचा हा ठराव। भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप। नियुक्ती मिळालेल्या या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण। पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात भव्य कार्यक्रमही संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातलं स्थलांतर थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी रोजगार उपलब्ध करणार। रोजगारासाठी प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबरही सुरू। गावातील स्थलांतर थांबवण्यासाठी मोठी मदत होणार। जळगावमधील मनुदेवी धबधबा ओसंडून वाहू लागला। मनुदेवी तीर्थक्षेत्र दर्शनासाठी इथे भाविक दरवर्षी येत असतात। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या नाईक चाकूर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची बदली। शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। नाशिकच्या ग्रामीण पोलिसांचं मानवीय उपक्रम। तर ग्रामीण पोलिसांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची मदत। पोलीस कल्याण निधीतनं 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। भंडाऱ्यातील पवनीमध्ये ग्रामपंचायतीचे 4 सदस्य अपात्र घोषित। तर घरखर न भरल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाईमुळे स्थानिक नेत्यांची चिंता वाढली। सांगलीच्या आटपाडीची लेक चक्क हेलिकॉप्टरनं माहेरी आल्याची जिल्हाभर चर्चा। कोल्हापूरचे उद्योजक शिवाजीराव पवार यांच्या पत्नी शशिकला आणि मुलांसह हेलिकॉप्टरनं गावात आल्यानं चर्चा। त्यांचा व्हिडिओही व्हायरल।
नंदुरबारच्या चौपलेमधील शेतकरी जगदीश माळेंच्या 4 एकर क्षेत्रावरील पपई पीक उद्ध्वस्त. राहिलेलं फळ वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. झाडात औषध टाकून प्लास्टिक आणि गोणपटाच्या साहाय्यानं फळांना संरक्षण. जळगावच्या भातखंडे खुर्द गावाला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं. भुयारी मार्गातनं वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन यावर काही उपाययोजना करत नसल्याचा आरोप. नांदेडच्या देगलूर शहरामध्ये बटुकम्मा सण साजरा करण्यात आला. दरम्यान कुटुंबाला सुख समाधान मिळावं या आशीर्वादासाठी महिलांचं देवीला साकडं. यावेळी महिलांनी तेलगू गडावर धरला ठेका. छत्रपती संभाजीनगरच्या या एका ठिकाणी बैजू पाटील यांना वर्ल्ड बर्ड फोटोग्राफी ऑफ द इयर 2025 हा अवॉर्ड. तर हा पुरस्कार फोटोग्राफी क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि आव्हानात्मक पुरस्कारांपैकी एक मानला जातो. युनायटेड किंगडम या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न. परभणी महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. कुस्ती बास्केटबॉल स्पर्धाही यावेळी संपन्न. लातूरमध्ये शिक्षकेची बदली. शिक्षिकाला या ठिकाणी परत आणण्यासाठी विद्यार्थी आणि पालक आक्रमक. शाळेच्या गेटवर बसून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. शिक्षकांची 4 रिक्त पदं भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी. सोलापूरच्या अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं भव्य गजी ढोल स्पर्धेचं आयोजन. विविध जिल्ह्यांमधील 25 संघांचा यावेळी उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून